जया झालं का तुझं काम? मग इकडे ये. सागर दोघांना सांगते रानातलं एक काम आहे तर मी सपनाला नाशाला मदतीला घेऊन रानात जाते आणि तू ये डबा घेऊन. अरे मला नाही जोडायचं आहे. मग कोण यायचं? येईल की मला अगं जायचंय बाहेर माझं महत्वाचं काम. जया येशील ना डबा घेऊन? मी चालली जाते सपनाला आणि आशाला घेऊन मदतीला त्यांना बोलावलं. हा डबा घेऊन ये. कधी आता लगेच चालली? मग आता लगेच गेलं पाहिजे की. आई एवढी गडबड कशी झाली? अरे मग आता किती काम पडल्यात. तिकडं खुरपायचं राहिलंय, तिकडं त्या दुसऱ्या रानात कपाशीचं काम राहिलंय. हा बोलावलंय की सपना. हा या या बरं झालं आला. अगं रानात जायचंय आपल्याला. तुम्ही दोघी या ना मदतीला. चला ना माझ्या. कापसाच्या रानातलं काम हाय, इकडं खुरपायचं काम हाय. तर नाही जमायचं मला नाही जमायचं रानात. नाही नाही यावं लागल. कळी लावा येत आहे की दोघींना. हा जाऊ की मग आता त्यांचं बी लय नडलंय अगं. परत आमची सासूबाई काय म्हणल मला घरचं ठेवते दुसऱ्याच्या रानात जाते. नाही बाबा यायचं 2 दिवस यायचं मदतीला माझ्या. सासूबाईला सांगेल तुझ्या. सपनाला नाशाला मी घेऊन चालले म्हणून. बाया भेटणार ग कुठं. जाऊ आपलं 2 दिवस. नाही नाही तुम्हाला भांडणं लावाय बरोबर बोलते आणि मग हिथं जोडा होय. केली मदत तर काय बिघडलं का? चेंज तरी करू द्या मग. जाते ह्या दोघींना घेऊन. चालतंय मग ही जया येईल डबा घेऊन. जातो ते मला जायचंय ना. हा मग तू जा. मग जयाला लावतो डबा घेऊन. डबा घेऊन येतो. घेऊन येतो मग आम्ही उरकून काय. या लवकर. माझं मी उरकते आणि जाते आईंना डबा घेऊन. आई आपलं हे कुठं खुरपं? कशाला तुला खुरपं पाहिजे? ताईंना बोलावलं त्यांच्या रानात जायचं होतं. आपल्या रानात तुला जायचं कधी माहिती नव्हतं ना. आज बरी चाललीस ताईच्या रानात. त्यांनी मदतीला बोलावले मला आणि आशायला बोलावले. गबस तू. आग लावायला ती चांगली. काय लोकांच्या भांडणं लावायला येतात. मग जाऊ दे ना खुरपायला. कळलं ना. जाऊ दे. अहो पण आपल्या रानात गेली का कवा? आग लावायचं तिला कळतं. तो तिथं असेल बेड खाली घेऊन जा. जाते मी. आणि लवकर या. हा हा आता चालले ताईच्यात कामाला आणि तुम्ही बी म्हणताय जाऊ द्या. काय पाटलाची इज्जत बिजत आहे का नाही? काय काय तुमच्या घराण्याला आहे का नाही? काय वाय थोडं तरी मानतात का नाही लोक? अगं मी तर माझी सुनबाई चांगली समजत होतो. मग पण आता कळलं लोकांच्या घरात आग लावती हे करती. शोभत नाही पाटलाच्या घराला. आणि मग आता तुम्ही म्हणताय जाऊ द्या कामाला. आता काय म्हणू मग? रानातल्या कामाला घरच्या कामाला लावली नाही तिला कवा? अगं तिला रोखलं तर ती ऐकणार आहे का? मला सांग ना तू. काय माणसं तुम्हाला काय म्हणत्याल? आता माणसं नाव ठेवू नाहीतर काय करू? तिच्या हातात आहे तुमच्या आता. याने काय तुम्हाला पटतंय तसं करा. मी काय करू आता सांग ना. काय करू मी म्हणजे? नको म्हणलं तर ती तुम्हाला थांबणार आहे सांगता का? येत नाही का तिच्या नवऱ्याला की तिला लावू नको ते मी बघतो की आता. हा? ते सांगतो की विषय करला. पण आता मी तिला रोखू शकतोय का? आणि जरी रोखलं तिने ऐकलं तर ठीक आहे. अहो, ती कामाला गेली ना लोकांच्या लोक थू करतील आपल्याला. करू दे आता काय करायचं मग. तिला कळलं पाहिजे आपणला पाटील घराणं आहे. आपण लोक आपल्या रानात यायला पाहिजे. ही लोकांच्या रानात चालली. स्वतःच्या रानात तुम्ही लावली नाही तिला कवा? तिला समजाय नको का हे? जाऊ द्या आता कुठं आपल्या ऐकते ती. जाऊ दे मग. आपलं आता ऐकायचं राहिल्यात का दिवस? नाही नाही. त्यांच्या मनाची मालक झाल्या दोघं नवरा बायको. कवा ऐकते ती आपलं? कसं त्यांच्या मनाने करायचंय तसं करू द्या. तुम्ही जा म्हण नका आणि राह म्हण नका तिला. मी काहीच म्हणणार नाही. हा मी अजिबात काहीच म्हणणार नाही. वैताग दिलाय नसता ऐकते ती वय. थोडं तरी ऐकाय पाहिजे यांनी. डोक्याला ताप केलाय बघ त्यांनी माझ्या नुसता. लय अवघड आहे बाबा. लय 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 अवघड आहे. काय करा. ती पोरगी ऐकते का ते पोरग ऐकतय? सुनबाई बी तशी लोक बी तसाच. निघाली की निघाली. आईला बापाला इचरायची ही त्यांना प्रथाच नाही. मी काय म्हणतो एक काम कर. शेखर आला का नाही? हा शेखरला तू समजावून सांग. कारण माझं आहे ना त्याला लय लगेच झटका लागतो मी बोललो. तुम्ही बाई बोलू नका. माझी मी समजावते. शेखर आला ना हा त्याजवळ सांग. मी तुझी सांगते. बायको अशी करते. हा घरचं काम सोडते या आणि दुसऱ्याच्यात पळती या.
आईने मला बोलत होत्या, अण्णा बोलत होतं नाही का ग, घरचं काम व्हायला आणि तू चालली बाहेरच्या रानात कामाला. कामाला कुठं चालली म्हणायचं, मदतीला बोलावलंय म्हणून चालली. मी बोलत होते अहो, मी म्हणलं जाते, मग आता काय माहिती काय घरी झालं, आता दोघ जण बसलेली. मग आता काय चाललं काय माहिती त्यांचं. काहीतरी चाललं असेल मग विषय. पाटलीन बाईने बोलावलं, या ताईने बोलावलं कामाला मदतीला म्हणून. असू दे की मग सपना, एवढ्या आमच्या घरात तुम्ही कसली आग लावली ग, खरं सांग. होत आहे, आम्हाला वाटलं तुम्ही काय एवढं नाही डोक्यात घ्यायचं. लय भारी वाटलं तुम्हाला, हाय का नाही? आमच्या पार घरात जाळपोळ करून टाकला. आम्हाला काय माहिती तुम्ही एवढं सिरियसली घेताल म्हणून. मग आता किती गोंधळ झाला बघितलं ना. म्हणून तुम्ही आम्हाला बोलावलं बाई. हा मग बोल की अशा. तुम्ही त्या दिवशी आम्ही बोललो तर लय मनाला लावून घेतलंय काय व सारखं म्हणताय. मनाला लागण्यासारखंच झालंय. तुम्ही काय का आमच्या घरात कसला डोंबाळा झालाय बरं. अहो ताई, आम्ही सहज बोलून गेलो. अहो लेकराची जात आहे, लेक मातीला नांदा यावं जायचं म्हणून म्हणलं. तुम्ही बोलला सहज, पण आमचं इथं कसं झालंय घरात. आई बोल की ग जया. डबा आणलाय तुमच्यासाठी, आधी जेवण करून घ्या. बर बर सपना, आशा तुम्ही आणलाय का डबा? नाही आणला आम्ही डबा, आता गडबडीत तुम्ही बोलावलं आणि मग कशाला म्हणलं न्यायचाय बरं डबा. आणलाय जयाने डबा, चला आपण जेऊ तिघी जणी. बर बर चालतंय. पाणी आणलंय का? हो पाणी आणलं. डबा आणलाय, पाणी आणलंय, राहू द्या मग चला जेवण करू आपण. बर बर चला. जया तू एक काम कर की, हा जेवस्तावर खुरप की जरा थोडं. होय हा? खुरपते. खुरप हा, हो. आम्ही जेवण करतो. बया आईनं तर खुरपाय लावलंय मला. अरे कसं खुरपायचं असतंय मला तर काय माहिती नाही बया. खुरपण्याची आता काय कसं काय करणार आहे मी, कसं धरायचं काय काय जमत नाही मला. आता आईनं तर बसली मी बोलून की खुरपते मी, तर कसं खुरपायचं. मी तर कधी माहेरात सुद्धा काम केलं नाही असलं रानातलं. आता हो येतं का जमतंय का करू. चला जेवण करून घेऊ. तर हाय जया खुरापते. हा बसा आता, दोन दोन घास खाऊ आणि जाऊ, आपलं उशीर होईल परतले. बरोबर होय ताय, हा? तुमची सून लय भारी स्वभाव आहे तिचा. हो. सगळं तुम्ही सांगितलेलं काम सगळं ऐकते, ऐकते अगं. सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित करते. हा हा खरंच लय भारी स्वभाव आहे ह्यांच्या सुनाचा. चांगली आहे अगं. हा हो. पाणी घरी बी लय चांगला स्वभाव आहे ते. पाणी तेवढंच आणलंय वाटतं. पाणी एवढंच वेळ. तेवढं दिसतंय बाटली. अरे देवा, आता ह्याच्यात डब्यात कसं पण बघा काय आणलंय. आली डबा घेऊन ये म्हणलं, आली घेऊन. घरातली सून असून तुमचे काम करते रानातला. हो करते की. बघा की किती भारी खुरापते तर. आणि आमची सासूबाई हम्म. काय बोलायलाच नको. अशा घ्या दोन दोन घास खाऊन आणि चला बाबा लवकर. बाई काय होत आहे. आता काय बया, आणलाय बाया मसाला कसा डोक्याला व्हायचा. काय आणलंय डबा हे मिरच्या. कसं ग खायचं. तो म्हणते की शहरातली सून आणि सगळं तिला कळतंय. असं आता कसं खायचं ग. हा बोलवा तिला बघू काय. जया इकडे ये ना. डबा घेऊन आली जेवाय. काय आणलंय ग डब्याला. चटणी न भाकरी ही अशी मिरच्या अख्ख्या कशा खायच्या ग. पाणी तरी आहे का ग. अरे माझ्या कर्मा ही वय ग जेवण आणलंय. आ तेच असतं की असलं सिरियल मध्ये. मग ते आम्हाला ती सिरियल हाय. मला काय माहिती तर कसा डबा भरायचा असतो ते. आम्हाला तर वाटलं लय हुशार आहे तू, पण हे काय ग कसं खायचं हे? गावाकडचे लोक अगं गावाकडचे खात्यात पण अगं उन्हातान्हात काम करावं लागतं इथं. हे असं कसं खायचं ग. ह्या मिरच्या आक्या आक्या आणल्यात कशा खायच्या. ह्याच्यात तेल नाही वतलं. हा तेल टाकून आणलं असं तरी खाल्लं खाल्लं असतं. कसं ग खायचं. चपाती एक आणली कसं खाणार. राहू दे आपलं, ठेवा बांधून. ठेवते बांधून. जा घरी घेऊन. नको मला डबाच नको, जेवायचंच नाही मला. न्या घरी. पाणी पे बया सपना. पाणी पण आणलंय भरपूर. आता काय करायचं मग. शहराकडची सून सून आहे. आहे, हा शहरातली सोन हाय उपाशी ठेवायची.
जाऊ द्या ताई. अक्का आता पण भूक लागली होती किती. सुधरल. पाणी आपणच आणलंय तिला. सांगायचं आता झाली पहिल्यांदा चूक. का भूक लागलेली सांगायचं की होतं पहिल्यांदाच आपण. जे खुरापला का तू आता. नाही मी बसले होते नुसते मला खुरपायला नाही येत. मग काय केलं तिथं बसून. काय माझ्या कर्मा. मी कधी माझ्या माहेरी बी नाही केलं. मला रानातलं नाही काम जमत. मी नुसती बसली होती. कसं माझ्या पोराचं व्हायचं हा. आता एक काम कर तू घरी जा गुरांना तरी पाणी दाखव. हो दाखव. दाखवशील का. हो दाखव. जा मग जा मी लवकरच येते. हा या. काय आवताय तुमची सून डबा असा आणलाय कसं व्हायचं. आता काय बाया माझ्या पोराचं तर अवघडच आहे अगं सपना. काय नाही कर पाणी आणलं एवढंसं ती पण गरम झालं पाणी. डबा असला बघ ना आता मला भूक लागली होती म्हणलं चला जेवण करू. सांगितलं म्हणून आम्ही पण तसंच आले. मला तर लय भूक लागली आता आमची तर घरची मारण्याची राहू वारा. द्या ताई. जाऊ द्या चला आता आपलं. काय आपण चला आपलं खुरपायला. चला आपलं उरका पटापटा. थोड्या वेळ मी थांबेन आणि जाईन घरी. आमच्या घरी काला होईल. उरकायचंय पुढचं. चला तेवढं थोडंसं खुरपू लागा. आईनं खुरपायलाही लावलं होतं पण खुरपाय नाही जुळलं. आता गुरांना पाणी दाखवते आणि खायला टाकते. खावा आता पटापटा. खायलाही टाकले. गुरांना पाणी दाखवते. बघितलं का पाणी. तू पण बघ. घेऊन जाते आता. अभ्यासही झाला का तुझा. थोडस राहिलं करायचं. तेवढा करून घे बाई. परत अजून शाळेचा तिथं म्हणलं तुला कोण आहे सर आहेत का मॅडम आहेत. हा ती लयच काही आहेत. असं कर तुझ्या बापाला बोलवून घेऊन ये पटकन जाऊन. चालेल. हा लवकर ये घेऊन बोलवून. जाते. काय बाई सुनाने एक वैतागच केला. गेली घरचं सोडलं बाहेरच्यात गेली कामाला. वैताग दिलाय नसता. पप्पा कुठं बसल्यात काय माहिती. मला तर आईने सांगितलंय बोलवायला. पप्पा तुम्हाला आईने घरी बोलावलंय. किती उशीर सुट्टी तुम्हाला. आता गाव हिंडलं मी. आईला तर काय कळत नाही. पोरगी बिगर चपलीची लावली. सागरी कम करतो मी जाऊन बघून येतो. नाही तुम्हाला लय महत्वाच्या कामाला निघते. बरं बाळा मी आलो. चालेल या. जातो मी आलो. काय ग तू काय सांग आईला हा की अर्ध्या तासात येतात ती दोघं म्हणून सांग. हा किती लवकर या. अर्ध्या तासात येतात. हा सांग. जाऊन बघू दे मला काय भानगडे तिथून. चला राव माझी गुरु. अवघडे तुम्ही. काय भानगड आहे आज? रामबिम वडून एकदम वाढदिवस काय वाढदिवस तुम्हाला माहितीये का वाढदिवस आहे. अहो मनुष्यात जसं वय वाटतं तसं घटदिवस होतो. वाढदिवस होत नाही म्हणे तर काय वाढदिवस आहे. आयुष्य वाढणार बड्डे आज भावाचा. होय का. बर बघू की कसा आहे बर्थडे तू. अहो सरपंच काय चाललंय काय हुडाकते बघा. अहो काय नाही बर का. लोखंड पात्र परत बाटल्या हुडाकते पोरग आणि बाप इकतोय. बाप म्हणतो ना माझा पोरगा लय मारी चला की बघा बघा बाटल्या बिटल्या बाजार हुडकत असेल. सागर काय चाललंय रे. तुम्ही इकडे हुडकताय इकडे लावले मला काय काय चाललंय तीच कळा ना मला. चुकीचं म्हणलंय. महत्वाची गोष्ट हरवली माझी. तुम्ही आत या महत्वाची गोष्ट आहे. कारण चालली बघा. काय हुडकू लागा त्याला नाव गाव अहो, नको तुम्ही आत या गावल्यावर. तुम्ही फक्त गावल्यावर महत्वाची गोष्ट हे आहे. बर याला पटकेनी मला तर वाटतं पाटल्याचं पोरग वाटलं.
अहो तुम्ही नुसतं इथं बघा, तुम्ही मला गोष्ट दिसली की दाखवा, मी सांगतो काय होतं. कसली गोष्ट पण ते तर कळू दे ना, हुडकतो आम्ही नाव पण गाव ते ऐकलं काय नाही मला सांगत. सांगत. अहो काहीतरी दिसर काय पाटलावानी सगळं दिसतात की. ऐका की महत्वाची गोष्ट हरवली काहीतरी, मला पण असंच म्हणलाय, आपण हुडकू लागू. काय हरवले? अरे काय गावल ते दाखवायचं. का ठिकाण आहे का तुझं? हा हा तर मला सांगितलं. सरप माहिती पाटील बी तसलं, पाटीलचं पोरग बी तसलं आणि पाटीलचं कार्यकर्ते बी तसलं, डोक्यावर पडले चिंध्या उडकी पाटील आहे पाटील, माहितीये ना, नावचा बी पाटील आणि गावचा बी पाटील. DSP धनंजय सखाराम पाटील. नाद करायचा नाही, नाद केला नाद झाला बाद. नावातच पाटील पोरग लागले चिंध्या उडकायला. त्यांचं काय कळणार का मला? उडका उडका म्हणतात, काय उडकावं तेच कळलं. सरपंच अरे गप्प, महत्वाची गोष्ट आहे म्हणे. काय रे महत्वाची गोष्ट आहे? मलाच माहिती नाही, मला सांगितलं का काय लाकडं उडकायची काय इथं जंगलामध्ये? हा काय खरं नाही हे मेंबर तुम्ही बघा की राव, मला मोकार गोतावली. बघा बघा मेंबर, मला नको तुमचं नाव घेतलंय बघा. उडकायचंय काय? हा बावळा डोक्यातला का ही सगळीच दिसतंय का काय तुम्हाला? बघा की राव सरपंच. काय मला काय कळणार. बघा दगड दोंड काट बघा. ए गाबड्या, अरे तुला किती वेळा सांगितलं आता काय शोधू आपण, पण हरवलं काय ते तरी सांग ना. ऐका आता, मलाच माहिती नाही काय हरवलंय ती, ते सागरने लावलंय मला हुडकाय. ए सागर, अरे काय हरवलं ते तरी सांग राव. ऐका बरं सांगतो तुम्हाला. हा बोल अहो काय झालं पाटील, तुम्हाला खरं सांगू का? बाहेर ये. बोल की. तुम्हाला राग नाही ना येणार? राग कशाला येईल? बाहेर ये की तू बाहेर सांग, तू घेत नाही बाहेर येऊन सांग. अहो तुम्ही लय महत्वाचं आहे वाटतं. काय काय माहिती बाबा? ऐका की काय आहे महत्वाचं? काय झालं, मी शेतात चाललेलो पाटलांच्या घरी. पाटलांची ना बिगर चप्पलचीच आली होय पुढं. मग माझ्या डोक्यात काय आलं, आमच्या वडिलांनी मला चप्पल घेतलेली आवडायची, मला कोल्हापूरवरून आणलेली होय, बारक्यापणीची लहानपणीची. काय म्हणले टाकू ती, त्या टाकून दिलेली हुडकून ती देव पाटलाच्या. म्हणजे मला चप्पल हुडकायला होय. मग कशाला आणले? म्हणजे आमची इज्जत काय आणली होय? पाटलाचा रुबाब आणि काय हे? हा? तू आणलं चप्पल हुडकायला वय रे आम्हाला, आणि ती बी कवाची? लहानपणीची. आता अरे ती वय आमची इज्जत काढली. काय नादाला लागतं आपलं. चला पळाव. पोरगी गडबडीने मला बोलवाय आली म्हणून चप्पल हुडकाय मला आणली. सागर ऐक माझा शब्द पाहिला. तू पोरगी म्हणतो ना, बिना चपलीची आलती. अरे प्रत्येक ड्रेसवर तिला चप्पल आहे, बूट आहे, सँडल आहे, सगळं काय आहे. पाटलाची इज्जत घालवतो काय तू? हा चार चौघात. बघा सर काय वाईट केलं? मदत करतोय तर काय पाटलावानी जिडी त्यांची कार्यकर्ते. एक मिनिट माझ्या अक्कल हाय का नाही वाईट? मेंबर, एक मिनिट ऐका. असू द्या, होईल एक मिनिट ऐका. माझ्या पोरासंग फिरतो, माझ्या पोराचं खातो आणि अशी आमचीच बदनामी करतो वय रे. आमची जी इज्जत हा? मी सांगितलंय. ए, चला सरपंच हुशार आहे. मला अण्णाबाई अवघड आहे या पोराचं नका. चप्पल हुडकाय लावतोय. येण्याच्या नादी लागलाय. लोकांच्या चपल्या वापरताय पाटला पोरग चपला उडकाय गेलं. चला तुम्ही चला. यांची तर पाण्याच्या नादी लागतो. चल तू. आमची घालावली लागला नाही सांगायला. नाही मेंबर, चपला उडकाय. अहो चपला हुडकाय लागलाय. बालपणीच्या चपल्याला पावल्यात आणि आता जवानीत हुडकायला आलाय. असं तर हा पोरगा. चला. तुमचं भलं करायचं. नका ह्याच्या नादी लागू. चला. आमचं भले का? सरपंच ह्याचं बी भावाचं खरंच बरोबर आहे. ह्यांच्या बापल्याकाला हीच खोड आहे, दुसऱ्याच्या चपला वापरायची. त्यामुळे ह्या भावाचं काय करणार? भाऊ तू एक नंबर. मला पटलं तुझं बाबा. पटणार पटणार. एक नंबर पटणार. माझ्यावर राहून चला. गोष्ट मी तुमचीच आहे का चप्पल? अण्णा बघतोच मी.
चला आपलं घरात जाऊया. जाऊ चपला ओळखा. अरे कुचक्यांना निघा इकडे. तुम्ही दिवस काढायला निघा. जा इकडे, बघा. निघा सागर, तू लक्षात ठेव फक्त. बघा तुझ्या आलं नुसतं हा. कुचकं येत नाही. चल शेखरचं भाऊ आहे ना, भाऊ आहे. आपला माणूस आहे. शेखर, एक मिनिट थांब. तुला महत्वाचं सांगायचं, ही लोक आहे का नाही प्रत्येक वेळेस आपल्याला सरपंच झाला, मेंबर झाला, हे सारखं आपल्याला उचकावतं. आता त्यांच्यात सागर पण मिसळला आहे का नाही? हा. ह्यांची जिरवायची. एक काम करू आपण, तुझ्या आईला मी सांगतो बर. काय, हा ह्यांची पक्की जिरो मग ती बरोबर जिरो. आता तू काय कर माहिती का, तुझ्या आईला आहे का नाही हा. वरचढ काहीतरी बोल मी सांगतो की बरोबर. हा. आणि आई माझा ऐकणार. बस. पण ह्यांची निश्चितच करायची आहे त्यांची बरोबरच दोघांची. करतो. ते सागरला पण धावतो आता. सागरला पण धावतो आता. सांग पण तेवढं. सांगतो आई, तुम्ही नका टेन्शनच घेऊ. तू ह्यांच्याकडं आई कुठे येते बघा. आजच मी ऐकतो. नाही शेखर, तू सांग तुझ्या आईला. चल सांग तुम्ही अण्णा. आई कुठे? आई काय रे सांग तिला. तिला आई सांग. येतं बरं झालं. अरे काय एक तर लय वाईटा का आलाय माहिती आज का? झालं काय अरे काय अण्णांना विचार. काय हा? झालं जे जायचं अण्णांची बारी करतात का इज्जत कमी करतात. कोण कोणती हाय की वाईटावली? कोण वाईटावली काय आणि त्याचं? सरपंच मेंबर. आपल्या वाईटावर कोण आहे? आणि त्यांना का मस्ती आली एवढी? अगं मस्ती नाही, लय मस्ती आली. तू जरा त्यांची मस्ती जिरव. आणि त्यांच्यात एक जण अनेक मिसळला. हा? आ त्या नेमवरचं तोंड नव्हतं बाई हाणायचं मोर आलं की. त्या सागराचं हा? सागर काय म्हणतोय आता बागारून काय नेलं मला. तुला? मग काय तर पाटलाच्या पोराला त्याला लाज वाटलं नाही त्या वेळी? मला म्हणला महत्वाची वस्तू आहे. हुडकू लाग मला. होय हुडकाय लावलंय तिकडे सगळं. आता बाई अवघडच आहे. आणि तुम्ही कसं काय बसलाय? अगं ह्यानी मला हाक मारली. हा तिथं गेलो, म्हणलं हुडका हुडका. म्हणलं अरे हुडकायचंय काय, हुडकायचंय काय? हा नाही ना म्हणलं तुम्ही. अरे म्हणलं नाव तर घे ना. मग ह्याच्यावर खवळलो मी लय. हा त्याला बोललो. मग सागर म्हणतोय काय तू चपलं, म्हणजे आम्हाला चपलं हुडकायला लावल्या हो यांनी. चपलं जमा कर तू काय म्हणाव? पिवला एवढी नव्हतं. कुठली तुला पावर आली म्हणाव? पिऊला मला सांगितलं होतं ना काय बोलवायला. झालंय म्हणाव तुझं बर का? ते तसंच करायला लावलं. तू पिऊला बोलवायला लावलं ना मला. शेखर नाक करू नको म्हणाव बरं का, आमचा. पण लय आता आहे ना, लय लय म्हणजे लय डोक्यावरून पाणी गेले आता. ह्यांचा नादच पुरा करायचा आता. नाही ह्यांची जिरावलीच पाहिजे. त्याशिवाय नाही वटणी येणार. चालतंय चालतंय बघू त्याच्याकडे. आणि ते सरपंच मेंबर पण त्यांचं पण लय झालं. त्यांना तुम्ही लय मस्ती आली मला ना. अडवताय. मस्तच जिरावती त्यांच्या. चांगली मस्ती काहीच जिरव. बोलू नकोस. आता तू तुझ्या पद्धतीने कसं हा, करायचं कर. लय मस्ती चल तू, आल्यात चल, होय. आत्ताच चल, पोराला माझ्या चल, चपल्या हुडकायला आत्ताच लावल्या. चल तू. हा? चला चल. त्यांच्याकडे बघू त्यांची बघायचं किती असतं मस्ती सगळं. आहे तुझ्या ती. आईला हा? लय मस्ती आली त्यांना. हा? लय झालंय त्यांचं पण. काय आवडत दिवसभर काम करून घेतलं उपाशी तापाशी. चला की आता तुम्हाला मस्त पैकी चहा बनवाय सांगते. आणि करायला आलो अख्खा दिवस ना दिवस गेला. उद्याच्या दिवस पण या तेवढं मदत करायला. म्हणजे आज उपाशी गेलं उद्या कसं काय करताय का? करायला आपली द्यायला कशाचं काय आवडताय? अगं जा चहा पिऊन आता काय करायचं? दिवसभर काम करून घेतलं मदतीच्या नावाखाली. ना जेवण ना पाणी ना आता चहा करायला लावते आणि एक काम करा, उद्याच्या दिवस एवढा या ग मदतीला. नाही कसं बाबा, करून? आपल्याच्यानं तर नाही जुळायचं. नाही नाही या बाबा उद्याच्या आता दिवस. आमच्या घरी वेगळंच वातावरण पेटल घरी गेलं. जया, तू जेवली का ग? जेवण केलं का? नाही अजून करायचं. काय वैताग डोक्याला असलं जेवण आणलंय ग दिवसभर उपाशी. कांदा आणि मिरच्या किती पण- आणल्या हा? का बाबा? कच्च्या मिरच्या कांदा आणि चपाती काय कसं खायचं ग? आणि ते serial कसं दाखवलं होतं म्हणून मी आली होती बाबा. मला काय माहिती काय काय आणायचं डब्याला ती. बरं बनव बनव. चहा तरी बनवशील का चांगला? हा बनवते. छान बाया चहा लवकर दे त्यांना चहा दे दोघींना. घ्या चहा. ऐक की जया, हो? मला पण छान. आणि तेवढं रानात जा, कापाशी तर तेवढे वळडून ये. जमल ना? हो. दे मला छान. जा तेवढे कापाशी वळडून ये. हा येते. दे ती चटणी. काय हं? चहात साखर टाकायची विसरली का काय? साखरच नाही आवत आहे ह्याच्यात. जय साखर नाही टाकली. टाकली होती ती साखर. बघा थोडी सुद्धा नाही साखर ह्याच्यात. अगं त्यांच्या तिकडे असाच चप येत असतील ना, असा सपक सपक म्हणून. बघा. बघा तुम्ही पिऊन. चल सापना.
जाऊ का ताई आता आम्ही जा बाई, मी पडते जरा लय कंटाळा आलाय ग. बर बर जाते आहे मी कपाशी वळणायला. जाते ना हो जाते. ये जा तो 2 पिशव्या घेऊन जा. सगळी अख्खी कपाशी वळून ये. मला खरं तुम्ही आहे ना सागरने तू सगळं काम केलं पाहिजे बाबा. आपल्याला होत नाही आता आणि आपण करणार बी नाही. वैताग आलाय मला. जाते मी जाऊन येते. शिकायचं आता तू पण. हो शिकलं पाहिजे सगळं. शिकल्याशिवाय येणार आहे का ग. आणि जा. काय बाई आईनं तर सांगितलंय मला कपाशी ओलडायला. ती कशी ओलडू मी आता. असं आईनं तर बोलली मी ओलडून येते म्हणून. कसं आहे आता आईनं सांगितलं म्हणलं करायला पाहिजे. नाही तर म्हणा येत आहे का. जाते. काय बाई एवढी मोठी कपाशी ओलडायला लावली आईंनी. काय कळतंय का नाही आईंना. जाऊन दे आपल्याला काय करायचं. आता आईंना सांगितलंय म्हणल्यावर ओलडू. झाड ना झाड ओलांड कपाशीच. तर एवढं शेवटचं राहिलंय तेवढं ओलांडते. असलं काम सांगतात का. पाय दुखायला लागले ते. काय बाई कपाशी ओलडून माझं तर पाय दुखायला लागले ते. आली बाई. हो आली की आई. ओलांडले का कपाशी. हो ओलांडली की. पाय ना पाय दुखायला लागले तर. पाय काय दुखायचे कारण. तू जा तुला त्या कपाशीचा. आणि काय ना पाय दुखायला लागलं माझं तरी कपाशी ओलड. अगं पाय दुखायचे काय कारण. पोती तर मोकळी आणल्यात तो. कपाशी ओलडायला लावली होती मला. मग मी आली ना कपाशी ओलड. कशी ओलांडली कपाशी. पोती मोकळी घेऊन आली म्हणल्या. थांबा दाखवते तुम्हाला कशी. अशी ओलड. काय माझ्या कर्मा. ह्या सागरचा खरं संसाराचं वाटतुळ झालंय. वाटतुळ काही उपयोग नाही. हाड म्हणलं तर बुडच कळा नाही हिला. हा अशी कपाशी ओलांडतात का नाही बाई. पाय ना पाय तुझं चांगलं तुटून पडते की बाजूला. मला काय माहिती कशी ओलडायची होती. काय नाही जया. तू जा डायरेक्ट तुझी पिशवी भरायची चालू पडायचं. चुकलंय माझं. आता तुम्ही म्हणला की कपाशी ओलडून दे. मग आले ना मी. काय नाही तुला काय हाड म्हणतात पुढं कळा नाही. काय करायचं. वाटतुळ झालाय पोराचा. त्याला मी दुसरी बायको करून देईल. भर तुझी पिशवी. चल चल. नाही पाहिजे. नाहीच पाहिजे माझ्या घरात. निघायचं बघायचं. जा जा जा. नाही पाहिजे. निघा. पण ह्यामुळे मला तुमच्या वार्डात काम देवत. हे बघा बरं किती ही दिलती तर चूर नेली या. एवढी तेवढी जाणारच की. आपण अशी पद्धत असते वय काय. त्यांची गैरसोय असेल म्हणून नेलं असेल त्यांनी. येऊ दे की काय तावा परत टाका तुम्ही. आपण ही कोबा करायचं काय करायचं काय कसला कोबा आहे. केलाय त्यांनी त्यांच्या सोयीसाठी. काय करणार. मला ह्यासाठी तुमच्यात काम देऊ वाटत नाही. बरोबर आहे. ही कसं आहे माहिती आहे का. थोडं फार ते वापरणारच की. होय सरपंच जाम दे. आता मी काय चुकीचं केलं का मगाशी काय तिथं नाही ना चांग. आणि मग कसं काय राव ही पाटील माझ्या बिघडले काय काम. पाटलाच्या पोरी उलटी नातीला चप्पल दिलं राव तुम्ही ना. आणखी काय पाहिजे त्याला. तेवढंच ते झालं का नाही त्यांना. सागर आपला झालाय आता काय माहिती ना मला. घेतलंय वळवून. बराबर जिरावली पाटलाची. पुढचं आपल्याकडेच म्हणजे काय घेणं ना आता.
आता काय नेमकं काय विषय काय तू म्हणशील तेवढं होणार तुझं, तू काळजीच करायची नाही आता. आपले करा की काम बिम मंगवाय काय पाहिजे काय पाहिजे लवकर सांग. ते रस्त्याचं काम राव मध्येच उकरून ठेवलंय, त्याचं काम झालंय का? होणाऱ्या वेळेस तुला रस्त्याचं काम झालेलं असणार, तुझा शब्द म्हणजे ही या सांगितलंय त्यांना हा लगेच रस्त्याचं काम पाठदिशी करून घ्या ती. सागर म्हणून तशी कामं करायची आता. होणार तुमचं काम. खरं का? नाही मेंबर आहे म्हणजे मी आहे. नाही तर आम्हाला हिकडे बी नाही हिकडे बी नाही, नाही. घर का ना गाठ. तू फक्त जिरवायची बघायची, पाटलाची पाटलाच्या पोराची जिरव कशी तू. जिरल ना ती बघायचं. आम्ही तुझ्या मागे, तुझी काय काय मग असू दे, काय बी होऊ दे, तर आम्ही हाय माग. ओके होणार करू तुमचं. नको. तुमचं कसं आहे माहितीये का, गोड बोलायचं चुना लावायचं, त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट बोलतोय. तुला आतापर्यंत मी धोका दिलाय का? तिघं बी इथंच आहेत बघ. आपल्याबद्दलच काय बोलत काय असतील. पोराला लावलं होतं करा काय लावलं रे पोराला लावलं काय चेपला कुठं? हाय, 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 हाय. हा? हे, हे, होय, हे. काय करायला लावलं काय करायला लावलं तू पोराला काय करायला लावलं अरे काय काय करायला करायला चांगलं लावलं त्याला. हा? काय करायला लावलं? काय करायला चपल्या लावलं हुडकायला लावलं. चपल्या हुडकायला लावलंस का हा? आणि सागर. तुम्ही तर एवढं मोठं झालंय काय पाहिजे की उलट तुमची सोय करत होता काय ती. सोय करत सोय होतं? करत होता. पोरीच्या पायात चप्पल दिसले आ, पोराला तसली सवय आहे तुमच्या. कसली कसली आहे राव? चप्पल कसली आणायची. आहे? पोराला वाटलं बरं आहे म्हणून ते बी हुडकू लागत होता. हो सरपंच, तुम्हाला मगाशीच सांगितलं मी, चिंध्या ऐका. चाटत होता. पुरीला माझ्या प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळ्या चप्पल बूट सॉक्स आहेत सगळं. पोरग काय गव्हा ह्याला गेलतं? गव्हाची बंगाराची चपला बाई शोधायला. पोराला हुडकायला पोरगं लावली गेलतं आहे. वय. आणि कप्प्यांनो, हसतंय तुम्हाला वय पण त्याला. माहिती ना. हा? मला पण काय माहिती पाटलाची नव्हतं काय हाय का हुडकायची नाही ती. काय? मग प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठे चपल्या गावतात प्रत्येक ड्रेसवर. सरपंच. हा? आज असं दुकानं तुम्हाला बांधल्यात माणूस काय दिसतोय. आम्हाला पाटलीन बाय हा? मला काय म्हणायचं? काय म्हणायचं तू तर बोलच नको अगं ह्यानी सगळा खेळ केला. हा. माझ्या तुझं पोरासंग तोंड राहतो, आणि खातो तोंड. पितो. अरे ऐक हा, की, ऐक. ऐकायचं नाही पोराला आपण लावलंय ह्याला काय बंगार बोलायचं संबंध हुडकायला. तुमचा? ए, ह्याला काय संबंध तू बोलायचं? बाजूला तुमचा काय समज आहे? तुम्ही तू साईडला करा. साईडला हो. मध्ये यायचं नाही तुम्ही. तिकडं. अरे पण तुम्ही ऐकून घ्या की. हा, काय तुम्ही ऐकून दोघांनी मध्ये घ्यायचं बोलायचं नाही तुमचं? कोणी. लय झालं आम्ही सगळी शोधत तिघं होतो. मिळून वय पोराला माझ्या ही करताय आम्ही भंगार सगळी हुडकायला शोधत होता होतो. लाजा वाटल्या पाहिजे तेव्हा सगळी शोधत होतो आम्ही. पण तू सुद्धा बाद निघाला, तुला मी लय चांगलं समजत होतो. अरे काय मी केलं? आपण निघला काय तर तू निघला. साईडला वाढ बोलून हे केलं आहे मला. पोराला भंगार गोळा करायला लावलंय वय तिथं बिचाऱ्यांनी चप्पल नव्हती तुमच्या नातीला तर त्यांनी त्याला शोधून केव्हा दिली. आली तुमच्या अहो, नातीची? गप्पा, तुम्ही लय चिडू नका आम्हाला तुमच्या का? दारामुळे त्याच्यामुळे अहो, त्यांनी तुमच्या दिली. भागात नाही, तुम्हाला काय होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला काय पाठवून भिकारी नाही दिसतो. भिकारी हाय नुसतं पाटील, पण मग चप्पल कसं हुडका गेला पोरगा तुमचा? कोणचा हे पोरगा हे काय काय ह्यांना गप्पू नाही का केला? म्हणलं? फसावलं त्यांनी, सागरने फसावलं लाज मला. वाटते का याला? विचारा तोंडा फसावलं का नाही? म्हणलं पोरील चप्पल नाही माझ्या मला पोरीला. गावात पोरीला चप्पल सांगितलं. नाही. पोरगी आमची ओ, बिन पाटलीन चपलाची आहे. पाटलीन बाई का काय झालं इथं चौकात सागरने आम्हाला आता सगळं सांगितलं. काय या सांगितलं? चौकात आहे ना बिचाराची पोरगी सांगत आली हा, चप्पल चालत नव्हती होती. म्हणून काय ते उठवलं. सांगत? की, बोलावले म्हणून हो, मग बोलावलंय म्हणून मीच पाठवलं बिचारीला होतं. बिन चपलीची आली म्हणून त्या अरे बिचारीला बिनचपलीची आली म्हणजे ती आली पळत धावत. लय आईने तर सांगितलं एक म्हणून. होती तारा दुकानात घेऊन द्यायची हुडकायला त्याच्यात होता हुडकायला वय. लावलं अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हा दोघांना, माहितीये का? हा? मेंबर आणि म्हणे आम्ही पाटील. अगं हे काय खरं नाही बर का. दात हा. काढतो नुसतं. मित्रातली मित्रात असं केलं, ह्या दोघांच्या नादा लागून का? हा असं झालंय ती होय. वय तुला फुगावणारी आणि तू परत ऐकणार कोण आहे? मीच आहे ना सगळं. अजिबात पोरापाशी येऊ नको शेतकरी, ऐक ना. हा. आपण काय म्हणलं तुला मी? काय माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून का मी चप्पल हुडकाय नाही. मला काय सांगितलं? महत्वाची वस्तू हुडकायची. आणि मग महत्वाची- मला खरं सांगितलं का चप्पल हुडकायची? चपलीचं नाव तू घेतलंच नाही. चपलीचं नाव घेतलं नाही. अहो, तुला माहिती आम्ही पाटील आहे, कुठल्या गोष्टीत कमी नाही आम्ही. आम्हाला तर आनंद झालाय बाबा सागर दादाने ही केलं. मग काय? जय कुठे चालले तर इकडे इकडे चालली माहेराला. काय झालं तुला आई म्हणलं की जा माहेराला. ए, काय म्हणलं तर माहेरला जा म्हणली आई, हा? पण कारण काय झालंय? काय झालंय हा? मला काय काम जमत नाहीत घरातली. काय तू केली नाहीत का काम सागर काय मला काय हा? म्हणल्यावर पटतंय काय का? सगळं, माझ्या पोराचं संसाराचं वाटवं झालंय आता. काय रे तुझं वाटोळ केलंय तिने हा? काय झालंय नाही नाही किती काय सागर तुझं तुला सारखं सांग. तसंच कसं बघा मला काय माहिती? तुम्हाला मेंबर सरपंच तुम्ही म्हणताय चांगलाय बघा. लेकरं बाळं चांगलं इसकावून समजलं होतं घेऊन एकटीला लावली लाजा वाटतं त्या का तुम्हाला आई मै लेकराला वैर ते म्हणाय की बाहेर दास आणि घर में घरात बॉस. काय आहे तुझं? अशाचा बॉस आहे. मला माहिती माहित कसं नाही शेखर, तुला तर सागर, माहिती हे आहे. सगळं राहू दे, ए, सरपंच कोणती मिरची येऊ नको पोरावर लगेच थांबा. दोघं जीवा अरे थांबा. काय मी नाही काय म्हणतो ते ऐका. सरपंच मेंबर सागर तू पण चल घरी.
काय प्रॉब्लेम आहे ना पुरीचा आपण सॉल्व्ह करू घरी. चला की मी चला सगळे घरीच जावं लागलं आपल्याला काय? ताईला म्हणा रडू चल, नका. चल, ए. रोड नका या जायला. असतं कुठं? माझा दोस्त आहे का? हे, कशाचं दोस्त? लय अवघड केलंय लय. चल तुझ्या आईकडे मी बघते तुझ्याकडे बी. हा काय रे ते मी केलं नाही काम. हा आता वैर भांडून पुरीला बाहेर काढायला लाज वाटते का रे? चल घरी हा? चल तू फक्त. तुम्हाला बाबा आपण पटलं पाहिजे. आम्ही ऐक हा. आपण दोघं जीवा म्हणले ना. हे? दोघं आहे ना? आहे ना? काळजी करतो. आम्ही ऐक म्हणले ना. काय गरज आहे ताई? ताई ताई हे हा, हाय, हाय, या की या. हा हा आली आली तुझ्याकडेच बघायचंय थांब. हे बस इथं बस. अगं पटतय का ताई तुला? हा पुरीला लावलीस तू घराच्या बाहेर. हा हे थांब. काय झालं? तू कालवा करू नको. मी बोलतो ताई संग. हा ताई हा बोला की. काय आहे हो तुमचं? काय हो काय मी म्हणताय? अख्ख्या गावामध्ये हा तुमची चर्चा करतो इथं बसा. की खरंच हा खरंच ताई सुना वागवाव्यात तर ताईंनी ही अख्ख्या जगाला अख्ख्या गावाला आम्ही मिसाल देतो. ताईंसारखं वक्तव्य कुणाचं नाही चांगलं. मग काय एवढ्या झालं? चांगल्या ताई आहे. परंतु ताईंनी जे केलं हम्म. हे आम्हाला पटलं नाही ताई. का केलं पण मी का केलं हे नाही तिने सांगितलं तुम्हाला? ज्याला नाही तुम्ही विचारलं. ते विचारण्यासाठीच इथं आलो ना. ताई पाटील ताई तुम्ही सुनबाईला बाहेर घराच्या बाहेर का काढलं हा का हे काढलं? अगोदर सांगा मला. हो का सांगते तुम्हाला मी सरपंच. रानात तिला म्हणलं कपाशी वंडून ये. कपाशी कशी वलांडत्यात व? पोती आणली माझ्या पुढं टाकून दिली. जाळ झाला त्या कपाशीचा. कपाशी कशी वलांडत्यात? पायाने वलांडत्यात का? नाही मग कापूस नाही काय नाही त्या पिशवीतनं मोकळी पोती आणून माझ्या पुढं टाकला म्हणली जाळ झालं. रानात गेली मी खुरपायला मदतीला आशाला सपनाला घेऊन गेली. तिथं डबा घेऊन आली. मी म्हणलं डबा घेऊन येते म्हणली. डब्याला काय आणावं तिने माहित आहे का तुम्हाला? काय आणलं? ती म्हणते शहरात सिरियल मध्ये असंच असतं म्हणून मी घेऊन आले. अख्ख्या हिरव्या मिरच्या मसाला आणलाय त्याच्यावर तेल नाही एक चपाती आणि पाणी किती आणलं एवढ्या मोठ्या वाटलीत माहित आहे का? एक ग्लास पाणी. तिघी कसं खायचं जेवायचं त्यातून कसं जेवायचं? अहो, सांगा ताई की. ते शहरात राहतात त्यांना माहिती नाही गावाकडची. मग असं केलं म्हणून थोडं समजून माझं घ्यायचं. डोकं फिरलं. तुम्ही पण थोडं एकदा समजून घ्या चुकलं बाबा. नाही घराच्या बाहेर काढते तू. बोला की. तुम्ही म्हणता डोकं फिरलं हा. बरोबर. हो. डोकं फिरायला असं तिने काय केलं? तुम्ही तिला काय सांगितलं काम? मी तिला सांगितलं कपाशी वंडून ये जया रानात जा. बर ती कपाशी वंडून आली पोती आली अशी माझ्या पुढे फेकून टाकून दिली. आणि मला काय म्हणली जाळ झाला त्या कपाशीचा. जया तुला ताईंनी काय सांगितलं होतं? कपाशी ओंडायला लावली. मग तू वलडून आलती का? हो. कशी वलांडली? अरे ताई हिथं बी तुमचं चुकलंय. कसं काय? त्या माऊलीचं बिचारीचं चुकलं नाही. हा. अहो ती सिटीतली आहे. हम्म. तिला काय माहिती कपाशी कशी वलडायची? वलडायची म्हणजे तिला वाटलं कपाशी हा, वलडून म्हणजे यायची. माझं चुकलं. अहो तुम्ही सांगायचं तिला हा, समजून हा. कपाशी वेचून ये म्हणून. हा, हा, हा. मग ती आली असती ना. हो, ती- चूक तुमचीच येत आहे. तिथं माझाच चुकला. मी तिला काय म्हणायला पाहिजे होता? कापूस त्याचा वेचून काढून घेऊन ये. आता कसं काय बोलला हा. तुम्ही? हे बरोबर आहे. ते मी म्हणलं वंडून ये. मग तिला वाटलं तसं तिने केलं. एवढीशा गोष्टीला तुम्ही बाहेर काढताय. हा? नाही ताई, अजून हिशोबात दुसरी नाही गोष्ट पण. झाली का तेव्हा बिचारीची? हा ती माझी चूक झाली म्हणजे मी तिला तसं सांगितलं. पाटील सरपंच ती माझ्याकडनं चुकी झाली. हा मी तिला दुसरं काम सांगितलं की जया गुरांना पाणी दाखव. मग तिने कसं पाणी दाखवावं? कसं दाखवलं? विचारा की तिला. कसं दाखवलं पाणी गुरांना? सारख्याच प्रत्येक वेळेला चुका चुका मग समजायचंय तरी कधी? हे असं बादली घेतली हा आणि गुराळ पुढं असं ठेवलं तिथं असं केलं. मी त्यांना नुसतं तेवढं फिरवलं दिलं. त्यांच्या पुढलं नुसतं आता मी गुरांना. म्हणलं ना पाणी दाखव. मग मी तिला ती पण सांगायला पाहिजे होतं की पाणी पाच गुरांना. तिने नुसतं दाखवलं गुरांनी असं डोळ्याने बघितलं. शहराच्या पोरीला अनुभव नसतो ताई. तुम्ही समजून सांगा पाहिजे होतं. किती तिच्या दिवस? पुढं बादली ठेव पाणी पिती का बघ. तिला फिरव म्हणल्यानंतर तिने फिरवले त्यांच्या आपण बरोबर. कळाय पाहिजे समजाय पाहिजे. समजायला तिला अनुभवच नाही ना शहरातली असल्यामुळं. तिने कशाला बघितली कपाशी वळवायची का तोडायची? त्याच्यात बी तू चुकलीस. माझी चुकी झाली. हा मग त्याच्यात काय? बी तुझी चुकी आहे. पाणी कसं तेव्हा मी पाजायचं ते तुला आधी म्हणलं दाखवलं पाहिजे पाहिजे. होतं की पाणी पाच त्यांना. हो तू पाणी पाज दाखव नाही म्हणली, म्हणली. हा हा तिने दाखवलं. हा, मग 100% त्यात बी माझी चुकी झाली. मी अगं म्हटलं ती- पाणी पाज नाही. मग आता उद्या मी तिला म्हणून नुसती जेव. मग नुसतं जेव म्हटलं ताटाशी तर ठेवलं अशी तोंडात घालल का नाही का तसं
हे चालू झालं ना त्याला बी सांगावं लागत नाही खायचं. चूक तुमची येत आहे, चूक तुम्ही मान्य करा. बर आता या वेळेस तुम्ही सगळे आलाय ना, ह्या वेळेस चूक मी मान्य करणार. अगं परत नाही शहरात मग तुला पहिलंच कळलं पाहिजे आपल्या लेकाला खेड्यातली करावी शेतीतली नाही करावी. आपल्या घरी शेती आहे, आपल्या घरी गुरं आहेत, सगळं बघावं लागेल. हा सगळं बघावं लाग. मग तेव्हा नाही तुला कळलं. नाही ना कळलं, मला वाटलं शिकल. बरं का ताई, थोडं शहरातल्या माणसांना खायचा अनुभव असतो. आपल्याला नाही कळत की कुठं काय पिझ्झा खावा, बर्गर खावा, काय कुठं हॉटेलमध्ये खावा, ही नाही कळणार आपल्याला. मग त्यांना ही शेतीतली इकडची कामं गुरांची अजिबात कळणार नाही, तर त्यांना येणार बी नाही. ती खायचं मात्र माहित असतं. अगदी बरोबर आहे का? जी आपली कामं घेतली ही कामं त्यांना शिकवली पाहिजेत, तर ते कळणार. नाही तर ती कपाशी वंडून ये म्हणल्या वंडून येणार, पाणी फिरव म्हणल्यावर नुसतं त्याच्या पूर्ण फिरवणार, तिला काय माहिती तशी येणार हात आकडून. काय तुम्ही काय म्हणताय, एकदा चूक झाली दुसऱ्यांदी चूक झाली, मग तुम्ही तरी माहेरवून येताना इथं सासू सासऱ्यांनी शिकवलंच ना तुम्हाला. पण शिकवलं की मग तुम्ही असं लगेच एक चूक झाली की लगेच घराबाहेर काढायचं का ताईला? पण आम्ही एकदा सांगितलं की लक्षात ठेवत होतो. पण त्या सिटीतल्या समजून घ्यायचं आपण. नवीन जमाना आहे. हो आल्या आल्या तुम्हाला तरी ताई एवढं समजत होतं का की हे करावं ते करावं, सासू सासऱ्यांनी शिकवल्याशिवाय तुम्ही केलं का? शिकवलं की. तसंच तुम्ही सुद्धा त्यांना शिकवलं पाहिजे. तू खेड्यातली होती म्हणून ओळखून घेतलं, पण ती सिटीतली आहे. हो हो सिटीतली आहे. त्यांचं काय शिक्षण झालं की लगेच लग्न तिथंच आम्ही झालं. काय फसलो ना, झालं? आम्ही सिटीत गेलो बघा, आम्हाला खेडेगावची नाही भेटली. अगं ताय, जशी तुझी सून जया तशी तुझी मुलगीला काव्य. मग तू तीच येते सुनेला दी तीच वागणूक, तशी लेकीला देशील का ग? ती कुणाची तरी सूनच होणार आहे ना. मग सगळंच काय आईच्या पोटातून शिकून येतंय का माणूस? नाही की. बरोबर आहे ताई. जया शिकलेली आहे, संस्कार तिच्यावर चांगले, फक्त ती अडाणी एका बाबतीत आहे, काय की गावाकडील जे कामे आहेत ते तिला येत नाही, म्हणून ती नाही तर ती संस्कारी मुलगी आहे. तुम्ही जर तिला शिकवलं व्यवस्थित तर ती शिकणार आहे. बरं आता काय माझी चुकी झाली नाही, इथून पुढे माझ्याकडनं अशी चूक घडणार नाही. हा मग हेच समजून घ्यायचं, आपली मुलगी तशी आपली नाही होणार आता असं. ज्यांनी कधी काम ते केलंच नाही त्याला माहितीच नाही ना ती कसं करू शकत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना समजून सांगत जा, आणि तिने बी विचारावं तुम्हाला की ताई हे कसं करायचं कसं नाही करायचं, हे विचारून दोघींनी एकमेकीला विचारून करून घ्या, समजून घ्या दोघी एकमेकीला, म्हणजे तुमचं व्यवस्थित प्रपंच चालेल. जया तेव्हा आता काय यांनी सांगितलं, मी काय म्हणते तुला विचारायचं तुम्हाला, तुला नाही आलं तर पण तुम्हाला विचारूनच काम कर, म्हणजे तुझ्याकडनं मी चुकी घडणार नाही. आणि आता मला माफ कर, माझ्याकडनं चुकी झाली. माफी नका मागू, मी तुम्हाला विचारूनच सगळं करेन. बरं झालं पाटील सरपंच तुम्ही आला पाटले मला लय आनंद झाला. माझ्या डोक्याचा ताण गेला की माझ्या की माझी सोन्यावानी बायको. सोन्यावानी बायको वाटलं रे तुला, सोन्यावानी बायको. आपण मला माहित नव्हतं ना, पण आता जाऊन झाले गेले, मला झाला आनंद. जे सगळ्यांना ठेव, चला सगळ्यांच गोड तोंड कर. बस इथून पुढे का नाही, इथून पुढे अशीच गुढी संसारात राहू दे. 100% आपल्याकडनं काय बाहेर सुद्धा राहू द्या, माझा जीव भाव आहे की राहू द्या. कोपऱ्यापासून हात जोडतो पोरला आमच्या चपला उडकायला, कवाच्या चपला तर बालपणीच्या आता जवानीत गेलाय चपला उडकाय. तसंच असतं. हा जा तू ना, तुम्ही त्याचा बालपणीचा फोटो काढाय.